त्यानंतर एक मोठी बातमी येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते। यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची स्वतंत्र भेट घेतली असल्याची माहिती मिळते। या दोन्ही बैठकीत कोणत्या विषयावरती चर्चा झाली याची मात्र माहिती गुलदस्त्यात आहे। काल रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची स्वतंत्र भेट घेतली। नेमकं या भेटीमागचं कारण काय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं। उदय, दिल्ली दौरा एकनाथ शिंदेंचा काय प्रयोजन? जी वर्षसूत्रांनी माहिती दिली त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे काल रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावरती गेले होते। दिल्ली दौऱ्यावरती त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती मिळते। त्यांची भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची देखील स्वतंत्र भेट घेतली असल्याची माहिती मिळते। या दोन्ही महत्वाच्या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली या सर्व अद्याप कुठलीही माहिती जी आहे ती बाहेर आली नाहीये। दोन्ही विषय जे ते गुलदस्त्यात असल्याची माहिती मिळते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांपूर्वी अहमदाबाद दौऱ्यावरती होते। त्यांनी रात्री अहमदाबाद दौरा केला होता, त्यानंतर ते पुन्हा सकाळी विधान भवनात अधिवेशनात उपस्थित झाले होते। काल रात्री देखील त्यांनी असंच अचानक दिल्ली दौरा केला असल्याची माहिती समोर येत आहे आणि दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची स्वतंत्र भेट घेतली असल्याची माहिती मिळते। उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पुन्हा पावसासंदर्भातल्या बातम्या बघणार आहोत। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटामध्ये संततधार पावसामुळे उंच कड्यावरील डोंगरांवरचं पाणी हे छोटे मोठे धबधब्यातून खळाळून वाहू लागलंय। दाट धुकं, हिरवागार डोंगर, सोसाट्याचा वारा आणि दाटून आलेले ढग याची पर्यटकांना भुरळ पडली आहे। माळशेज घाटातली ही दृश्य सध्या आल्हाददायक असं वातावरण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दिसतंय। त्यातच माळशेज घाटात संततधार पावसामुळे उंच कड्यावरनं डोंगर रांगांमधनं छोटे मोठे धबधबे हे खळाळून वाहत आहेत। त्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआप माळशेज घाटामध्ये क्षणभर थांबतायत। या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हिरवेगार डोंगर, धुकं, सोसाट्याचा वारा आणि दाटून आलेले ढग अशी ही दृश्य सध्या माळशेज घाटात पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे। सातत्यानं बरसणाऱ्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर इथल्या डोंगर दऱ्यातील नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत। माहूर तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये वजरा गावाजवळ शेख फरीद बाबा यांच्या नावानं हा धबधबा ओळखला जातो। धबधब्याच्या परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान तीर्थक्षेत्र माहूरला येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासोबतच या धबधब्याच्या पर्यटनाचा आनंद देखील घेता येतोय। दुसरीकडे लोणावळा परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आणि या पावसामुळे इथलं निसर्ग सौंदर्य खुललंय। नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे पर्यटकांनीही लोणावळ्यात मोठी गर्दी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून चिखलदऱ्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय। यामुळे संपूर्ण चिखलदऱ्यात आल्हाददायक असं वातावरण निर्माण झालंय। सर्वत्र धुक्याची चादर पसरली असं दिसतंय। 3500 फुटांवरनं कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावतोय। दरवर्षी मोठ्या संख्येनं इथे पर्यटक भीमकुंड धबधबा पाहण्यासाठी येत असतात। अमरावतीमध्ये चिखलदरा इथे भीमकुंड धबधबा त्याची ही दृश्य ड्रोनच्या साहाय्यानं घेतलेली आणि हा धबधबा पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी चिखलदऱ्याकडे वळत आहे। अतिशय उंचावरून कोसळणारा हा भीमकुंड धबधबा दरवर्षीच पर्यटकांचं आकर्षण असतो।